हाय. दिस इज लेसन नंबर 21. थोडासा लॉचा विषय आहे. म्हणजे ऍक्ट आहे हा. पण आपण ना तो खूप सिम्प्लिफाईड मेथडनी जाऊया, तुम्हाला लक्षात येईल. आणि लॉ म्हणजे लँग्वेज थोडीशी लिगल असली ना, तरी सुद्धा मी तुम्हाला कॉन्सेप्च्युअली हा काय आहे, कारण तसा इंटरेस्टिंग टॉपिक आहे. RTI ऍक्ट, पॉप्युलरली कॉल्ड ॲज राईट टू इन्फॉर्मेशन, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट. म्हणजे तुम्हाला ना बऱ्याच जणांना ऐकून माहिती सुद्धा असेल, पण तरी सुद्धा ना एक मी बॅकग्राऊंड देते. काय व्हायचं, जे हा ऍक्ट आला 2005 मध्ये. तर पूर्वी असं व्हायचं की पब्लिक इन्स्टिट्यूशन्स किंवा मोठ्या मोठ्या ज्या संस्था असतात ना, कंपनीज और मे बी सेबी, रेग्युलेटर्स, हे सगळे जण ना रेग्युलेटर्स मध्ये सगळे आले. म्हणजे तुमचा सेबी एक आला, RBI, IRDA, हे सगळे ना BFSI सेक्टर म्हणतात. त्या BFSI सेक्टरचे रेग्युलेटर्स. रेग्युलेटर म्हणजे काय? बँकिंगला रेग्युलेट कोण करतो? अंकुश कोणाचा आहे? RBIचा. इन्शुरन्सला रेग्युलेट कोण करतं? IRDA. नंतर स्टॉक मार्केट, इक्विटी मार्केटला रेग्युलेट कंट्रोल कोण करतं? तर सेबी. तर ह्या सगळ्या संस्थांमध्ये ना, या सगळ्या ऑर्गनायझेशन्समध्ये बऱ्याचदा कितीतरी गोष्टी घडायच्या आणि त्या पब्लिकला कळायच्या नाहीत. कारण या सगळ्या संस्था, कुठलीही मोठी संस्था ही, अनलेस इट इज प्रायव्हेट, पब्लिकला त्या संस्थेच्या इंटरनल घडामोडींबद्दलची माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि ते ॲज अ सिटिझन, ॲज अ नागरिक, भारताचा नागरिक म्हणून ही माहिती मला मिळवणं हा माझा हक्क आहे. आणि तो हक्क समावून ती इन्फॉर्मेशन प्रेसला किंवा आणि कोणाला मिळायला उशीर व्हायचा किंवा नाही मिळायची किंवा चुकीची मिळायची. आणि मग त्यांनी बरेच चॅलेंजेस यायला लागले. आणि म्हणून हा RTI ऍक्ट हा अस्तित्वात आला, जो अशासाठी आहे की प्रत्येक सिटिझनला, प्रत्येक नागरिकाला, इट्स इट्स अबाउट द सिटिझन्स राईट. म्हणजे नागरिकांना काय काय हक्क आहेत. आणि बऱ्याचदा अशा छोट्या कल्पना आहेत की ही माहिती मला कशी मिळणार, मी तर एवढा छोटासा माणूस आहे. जर का तुम्ही भारताचे नागरिक असाल तर तुम्हाला यातून माहिती मिळायला काहीही अडचण नाही. आणि ह्याची प्रोसेस आहे ना, ही ऑनलाईन प्रोसेस आहे. या ऑनलाईन प्रोसेसमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा असतो आणि फी म्हणजे अगदी नॉमिनल फी आहे. आणि ती नॉमिनल फी भरून तुम्हाला एक त्याचा थ्रेशोल्ड आहे की एवढ्या टाइम मध्ये तुम्हाला त्याचा रिप्लाय मिळणारच आणि मिळायलाच पाहिजे. आणि जर का तुम्ही बिलो पॉवर्टी लाईन असाल ना, म्हणजे तुमचं इन्कम बिलो पॉवर्टी लाईनच्या खाली असेल, तर तुम्हाला याच्यातून मिळणारं माहिती ही फ्री ऑफ कॉस्ट मिळते. यू नीड नॉट पे एनी फीज, अशी ती तरतूद आहे. आणि हा जो टॅट आहे ना, हा टॅट फॉर गिव्हिंग इन्फॉर्मेशन, हा ऍडहर करायचा. म्हणजे जी अथॉरिटी आहे त्यांना ती माहिती द्यावीच लागेल. हा, कधी कधी ना त्याला एक्सेप्शन्स आहेत. एक्सेप्शन्स काय आहेत? की तुम्हाला समजा एखादी माहिती ही, जर का असं आहे की त्यांनी सेन्सिटिव्ह आहे, की देशाच्या संरक्षणासाठीची, डिफेन्सची काहीतरी माहिती आहे, तर ती डिस्क्लोज होणार नाही. किंवा ती माहिती डिस्क्लोज करून पब्लिक पॅनिक होईल किंवा आणि काही त्याचे रिपरकेशन्स होतील, असा जरा जरी गंध असेल ना, तर ते सगळं बघण्याची, म्हणजे ते सगळं बघून त्याप्रमाणे निर्णय घेण्याची मुभा आहे. आणि तेवढे एक्सेप्शन्स आहेत, म्हणजे ती फॅसिलिटी आहे. तर हे ना थोडक्यात ह्या पूर्ण धड्याबद्दल आहे. छोटूसा धडा आहे, पण एकदम मस्त इंटरेस्टिंग. तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी नव्याने कळतील, आय एम शुअर. सो आपण नॅव्हिगेट करूया. हेच सगळं दिलेलं आहे. तर पर्पज काय आहे की ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी पब्लिक ऑथॉरिटीजना राहावी, नाही तर आपलं चाललंय चाललंय असं नाही. आणि हे पब्लिक सेक्टर, बँक्स आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, डीम्ड पब्लिक अथॉरिटीज, या ज्या अथॉरिटीज आहेत ना, सगळ्यांचा डेटा हा अवेलेबल आहे. नंतर गव्हर्नमेंट कंट्रोल्ड आणि फायनान्स इन्स्टिट्यूशन्स, गव्हर्नमेंटनी कंट्रोल केलेले असतील किंवा गव्हर्नमेंटने फायनान्स केलेले असतील, ती इन्स्टिट्यूशन्स येतात. त्याच्यात एक्झेम्पशन कोणाला आहे? हा, जर का एखादं ट्रेड सिक्रेट आहे,
की एखाद्या कंपनीचं, समजा पेप्सी एक्झाम्पल, तुम्हाला पेप्सी कंपनीची काही माहिती हवी आहे आणि तुम्ही डायरेक्ट तिकडे फॉर्म्युलाच विचारलात की तुमचा फॉर्म्युला काय, तर या कंपन्या ज्या सॉफ्ट ड्रिंक कंपनीज आहेत ना, ते 10 पट प्रॉफिट करतात. म्हणजे 10 रुपयाच्या बॉटलला त्यांचा 1 रुपयाची कॉस्ट असते, बाकी सब कुछ पाणी आहे. तर जर का, म्हणजे मी एकदम ठमरून सांगते, तर तुम्ही पेप्सीचं हे मागितलं तर दिस इज ट्रेड सिक्रेट ना. इफ यू आस्क ऑन आरटीआय व्हॉट इज द फॉर्म्युला यू आर युझिंग, तर इट इज नॉट, हे देणार नाही. किंवा एखादी माहिती अनरिलेटेड आहे पब्लिकली, की खूप मोठा उद्योगपती आहे आणि त्याच्या मुलांनी अमक्या अमक्या मुलीशी लग्न का केलं, त्याच्यासाठी काय कारण आहेत, प्रायव्हेट ना, इट्स अ प्रायव्हेट ऍक्टिव्हिटी, यू कॅनॉट आस्क. आणि त्यामुळे त्याची माहिती तुम्हाला कदाचित मिळणार नाही. नंतर सेक्शन 3 आरटीआयचा कॉन्फर्स राईट टू इन्फॉर्मेशन टू ऑल सिटीजन्स ऑफ इंडिया सब्जेक्ट टू प्रोव्हिजन्स ऑफ ऍक्ट. आपल्या देशाच्या कुठल्याही नागरिकाला ही माहिती घेता येऊ शकते. हा, त्यामुळे तुम्ही नागरिक असाल तर सेक्शन 3 तुम्हाला आरटीआयच्या हा अधिकार दिलेला आहे. नंतर ह्याचा पब्लिक अथॉरिटीजचा ऑब्लिगेशन, त्यांनी काय करायला पाहिजे, तर रेकॉर्ड मेंटेन करायला पाहिजे. सगळा जो काही डेटा अवेलेबल आहे त्याचा रेकॉर्ड मेंटेन करणं. अॅन्युअल डिस्क्लोजर आलं पाहिजे, की जे काही कॉमन लोकांना प्रश्न पडू शकतात ना, त्या गोष्टींचं एक कॉमन अॅन्युअल रिपोर्ट असतात किंवा अॅन्युअल वेबसाईटवरती डिटेल्स असतात. तर त्याच्यामध्ये ना अॅन्युअली ही सगळी माहिती दिली गेली पाहिजे, की सबसिडीज किती मिळाल्या आहेत त्या कंपनीला, कन्सेशन्स कोणाकोणाला दिलेत. नंतर इन्फॉर्मेशन घेण्यासाठीची फॅसिलिटी, फॅसिलिटीज फॉर ऑप्टेनिंग इन्फॉर्मेशन, आस्क अस, किंवा तो चॅटबोट असेल, काही असेल. तर ह्या पद्धतीने इन्फॉर्मेशन इझिली अवेलेबल होईल याची काळजी घेतली पाहिजे. ट्रान्सपरन्सी, पब्लिश रिलेव्हंट फॅक्ट्स वाईल फॉर्म्युलेटिंग पॉलिसी. जे काही रिलेटेड फॅक्ट्स असतील ना, ते आपणहून त्यांनी डिस्क्लोज करावेत. प्रोएक्टिव्ह डिस्क्लोजर, मी आता जे म्हटलं ना, आपणहून, की कोणी विचारायची काय गरज आहे. आम्ही आधीच सांगतोय की हे आम्ही फॉलो केलंय, या रूल्सना अडर केलंय आणि अशा अशा पद्धतीने आम्ही पुढे गेलोय. राईट. सो इथे ना पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर्स असतात. सो त्यांची डेझिग्नेशन काय आहे, सेंट्रल ऑर स्टेट PIOs आहेत ना, अपॉइंटेड टू हँडल इन्फॉर्मेशन रिक्वेस्ट, ज्या रिक्वेस्ट येतात त्या हँडल करायच्या. त्यांच्या असिस्टंटचं काम काय येतं, रिक्वेस्ट फॉरवर्ड करायच्या. आणि इतर ऑफिसर्सनी, PIO मे सीक असिस्टन्स फ्रॉम अदर ऑफिसर्स. PIOनी या खालच्या लोकांकडनं, त्यांच्याकडच्या कलिग्सकडनं इन्फॉर्मेशन एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठीची त्यांची मदत घ्यायची. आता पब्लिक म्हणून आपल्याला कसं माहिती पाहिजे, हाऊ टू अप्लाय, मी जे मगाशी तुम्हाला सांगितलं ना सुरुवातीला, की रिटर्न किंवा इलेक्ट्रॉनिक रिक्वेस्ट द्यायची. रिटर्न का, की तुम्हाला समजा तुम्ही टेक्नोसेव्ही नाही आहात, मला मेल नाही टाकता येत किंवा मला पोर्टलला नाही टाकता येत, तर तुम्ही फिजिकल फॉर्म मध्ये सुद्धा रिक्वेस्ट देऊ शकता. नंतर इन्फॉर्मेशन कुठली हवी आहे त्याचे डिटेल्स लिहायला लागतात. आणि प्रिस्क्राईब फी, त्याला मी मगाशी म्हटलं तसं फी. आणि जर का तुम्ही पॉवर्टी लाईनच्या खाली असाल तर तुम्हाला त्याची फी भरायची गरज नाही आहे. आणि ऍप्लिकंट्सना रिझन देण्याची गरज नाही की तुम्हाला ही इन्फॉर्मेशन का हवी आहे. राईट. तर तुम्ही कारण देण्याची गरज नाही, मग मला हवी आहे, राईट टू इन्फॉर्मेशन आहे. मग ही ना टाइम लिमिट दिले आहेत, नॉर्म्स फॉर डिस्पोजल. आणि हे खूप 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 इम्पॉर्टंट आहे. कारण जर का त्या दिवसांमध्ये, आता से फॉर एक्झाम्पल 30 डेज, 30 डेज मध्ये इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे किंवा रिजेक्शन कळवायला पाहिजे, नाही तर त्याला पेनल्टीज आहेत. आणि आणि जर का ते लाईफ लिबर्टी बद्दल, म्हणजे कोणाच्या अ, काय म्हणतो त्याला, सुटकेबद्दलचे काही हे असेल ना, तर ती 48 तासात द्यायला पाहिजे. आणि फेल्युअर टू रिस्पॉन्ड विल बी डीम्ड ॲज रिफ्युजल. म्हणजे तुमचं जर का त्या टाइम पिरियडमध्ये इन्फॉर्मेशन दिली गेली नाही, तर इट इज ॲज गुड ॲज कन्सिडर्ड की तुम्ही रिजेक्ट केलं. आणि मग रिजेक्ट झाल्यानंतर आता हे ऍक्सेस कसा देतात, किंवा ऍडिशनल फीज लागली तर ती काय, किंवा कुठल्या फॉर्मॅटमध्ये चार्जेस असतात.
जर का तुम्हाला प्रिंटेड फॉर्म मध्ये हवं असेल तर A4 पेपरवरती घेतलं तर त्याच्यावरती किती चार्जेस आहेत, आणि नो फीज फॉर पॉवर्टी लाईन, बिलो पॉवर्टी लाईन असतील तर त्यांच्यासाठी. जर का डिले झाला ना इन्फॉर्मेशन, तर कदाचित यू माइट गेट फ्री ऑफ कॉस्ट. तुम्हाला फुकटात ती इन्फॉर्मेशन मिळेल, बिकॉज दॅट्स अ पेनल्टी. आणि जर का कारण नसताना रिजेक्ट झालं ना, तर हे अपॅलेट अथॉरिटी, म्हणजे ह्या ऑथॉरिटीजकडे, ज्युडिशियल ऑथॉरिटीजकडे ती केस रिफर करता येऊ शकते. आता जर का आपण, मी 4 गोष्टी मागितल्यात एका केसमध्ये, आणि मला 4 पैकी 2च माहिती मिळाली. सो जर का पार्शल इन्फॉर्मेशन शेअर केली आहे, तर तुम्ही ऍप्लिकंटला त्याचा इन्फॉर्म करायला पाहिजे की आम्ही पार्शल का शेअर केली आहे, व्हॉट इज द रिझन, की 2 गोष्टी का नाहीत सांगितल्यात, 2च का सांगितल्यात, एक्सेट्रा. आणि ऍप्लिकेशन फी ₹10 पेड वाया कॅश, डीडी, चेक, पोस्टल ऑर्डर, हे या स्वरूपात पे होऊ शकते. कॅन यू सी द फीज, राईट? आणि रिक्वेस्ट ट्रान्सफर होऊ शकते. समजा ऑथॉरिटी मला एक XYZ, समजा एक स्टेट लेवलची मी काहीतरी माहिती मागितली, पण त्याचा कंट्रोल सेंट्रलकडे, तर ती हे शिफ्ट करता येऊ शकते, रिक्वेस्ट शिफ्ट करता येऊ शकते. इथे माझी रिक्वेस्ट सेंट्रल टू स्टेट टू सेंट्रल चालली, म्हणजे माझी महाराष्ट्राकडनं ती इंडियाच्या कडे चालली, डिपार्टमेंटकडे चालले, राईट? सो ह्या सगळ्याला एक्झम्पशन फ्रॉम डिस्क्लोजर. तर ह्या सगळ्याला ना देर इज अ रिस्ट्रिक्शन, की यांची इन्फॉर्मेशन ना तुम्हाला नाही देता येणार. की समजा फॉरेन गव्हर्नमेंटची काही कॉन्फिडन्सनी शेअर केलेली आपल्याकडे इन्फॉर्मेशन असेल, या कोणाच्या लाईफचा प्रश्न असेल, जर का त्याला काही धोका होणार असेल, तर कॅबिनेटच्या पेपर्स बद्दलची असेल, किंवा पार्लमेंटच्या लेजिस्लेचर, आपल्या असेंब्लीच्या लेजिस्लेचरचं सिक्रेसी असेल, यातलं काही असू शकेल, तर त्या इन्फॉर्मेशन ह्या एक्सेप्टेड आहेत, त्या तुम्हाला मिळणार नाही. आता समजा त्या दिवसांमध्ये झालं नाही, तर तुम्हाला फर्स्ट अपील आहे ना, तुम्हाला 30 दिवसांमध्ये त्या सिनियर ऑफिसरकडे द्यायचंय. म्हणजे पहिल्यांदा PIO, त्याच्यानंतर म्हणजे सिनियर ऑफिसर टू PIO. आणि मग जर का डिले झाला असेल ना, तर कंडोन त्याचं रिझनिंग द्यायला पाहिजे व्यवस्थित, की का डिले झालाय, काय जेन्युइन कारण आहे. मग सेकंड अपील जो आहे तो 90 दिवसांमध्ये, आणि मग जो काय निर्णय असेल तो बाइंडिंग असेल. तर ह्या पद्धतीने ना पूर्णपणे, आता सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन काय आहे, तर मी तुम्हाला म्हटलं ना सेंट्रल आणि स्टेट, तर याची अपॉइंटमेंट कोण करतं सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनची, तर प्रेसिडेंट त्याची अपॉइंटमेंट करतात. आणि रिकमेंडेशन कोणाकोणाचं असतं, तर प्राईम मिनिस्टर, ऑपोजिशनचा लीडर, युनियन कॅबिनेट मिनिस्टर, हे सगळे एकत्र बसून नॉमिनेशन घेतात, आणि मग प्रेसिडेंट त्याला अपॉइंट करतो. आणि मग ही त्यांची एलिजिबिलिटी दिली आहे. तर दिस फेलो इज फ्रॉम दिल्ली सेंट्रल. आणि स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन आहे ना, त्याला गव्हर्नर अपॉइंट करतो. आणि इथे कोण आहे, चीफ मिनिस्टर, ऑपोजिशन लीडर आणि कॅबिनेट मिनिस्टर. म्हणजे अशाच पद्धतीने हे नॉमिनेट करतात. ही कमिटी, यांची कमिटी होते, ते नॉमिनेट करतात, आणि गव्हर्नर त्या व्यक्तीला अपॉइंट करतो. आणि या सगळ्यामध्ये, बरं, एलिजिबिलिटी ना दोन्हीकडे सेम आहे. हा, सेंट्रलला आणि स्टेटला एलिजिबिलिटी इज वन अँड द सेम, की कोण CIC म्हणून बसू शकतो. तर ह्याची एलिजिबिलिटी कॉमन आहे, पण सिलेक्शन क्रायटेरिया निरनिराळा आहे. आणि जर का डिले झाला पेनल्टी हे करायला, इन्फॉर्मेशन द्यायला, तर ₹250 पर डे, मॅक्झिमम 25,000पर्यंत पेनल्टी बसू शकते. आणि जर का फॉर एनी रिझन ओव्हररायडिंग इफेक्ट ऑफ द ऍक्ट, नो कोर्ट इंटरव्हेन्शन इन RTI मॅटर्स एक्सेप्ट थ्रू अपील्स. कोर्ट जनरली इंटरफिअर करत नाही, पण जर का तसं जेन्युइनली वाटलं, तर कधीतरी कोर्टाकडनं पण ते ओव्हरराईड होऊ शकतं. सो ह्याच्यात ना मी प्रश्न घेतले घेतले नाहीयेत, कारण खूप कॉमन हे एलिजिबिलिटी वरती प्रश्न येतात, की सेंट्रलला स्टेटला काय हे असेल. आपण ते सेपरेटली डिस्कस करू. पण तुम्ही ना ब्रॉडर लाईनला बघून घ्या, की हा धडा ना खूप सोपा आहे. लॉजिकली काय बघायचं हे मी तुम्हाला सांगितलंय. आता व्हिडिओ बघून झाल्यानंतर ना लेसन वाचा, तुम्हाला सगळं व्यवस्थित येईल.
राईट. फक्त अंडरस्टँड द कॉन्सेप्ट. एकदा कळलं ना की एलिजिबिलिटी, वय, आणि त्यांना कोण अपॉइंट करतं, आणि किती दिवसांमध्ये टॅट मेंटेन करायला लागतो, आणि नाही केलं तर पेनल्टी बसते. राईट. सो सी यू इन द नेक्स्ट लेसन.